रबडी कुल्फी आहे रबडी कुल्फी. नमस्कार मित्रांनो, मी प्रशांत तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा आमच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण आलो आहे दादर चौपाटी येथे. दादर चौपाटी म्हटलं तर एक शांत असं ठिकाण, जिथे समुद्राच्या किनाऱ्यावरती येणारा लाटांचा अनुभव हा एक वेगळाच असतो. आणि हा लाटांचा अनुभव घेण्यासाठी प्रत्येकजण मुंबईमधून धकाधकीच्या जीवनातून रोजच्या स्ट्रगलमधून इथे येत असतो. तर या इथला जो काही अनुभव आहे तो कॅमेरामध्ये कैद करण्यासाठी आज आपण इथं आलो आहे. तर आजच्या व्हिडिओला मित्रांनो सुरुवात करूया. जर तुम्ही मित्रांनो चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे अपडेट्स तुमच्यापर्यंत इझिली पोचतील. चला तर मग. मित्रांनो, आता आपण चाललोय या बाजूला चौपाटी. इकडे बघा खाद्यपदार्थ, इकडे मक्कावाले बघा. आणि इकडे हे चौपाटी आहे. एकदम जबरदस्त वातावरण आहे मित्रांनो, लाटांचा आवाज. तर मित्रांनो, या बाजूला बघा संपूर्ण जे फूड स्टॉल आहे, भेळपुरी असेल किंवा शेवपुरी, ते या बाजूला सर्वजण आहेत. तर मित्रांनो, समोर आता घोडेस्वार येतोय, ते तुम्हाला कॅप्चर करून दाखवतो कॅमेरामध्ये. तर मित्रांनो, दादर चौपाटीमध्ये ब्लॉग शूट करत होतो. तर आपल्याला इथे आपले गाववाले भेटलेत. नमस्कार दादा. नमस्कार. काय नाव तुमचं? राकेश कुंभार. अच्छा, राकेश कुंभार. कसं वाटतं इथे येऊन? समुद्र ठिकाणी खूपच सुंदर, पर्यटकांची गर्दी आणि आनंद बघायला, लाटांचा उत्साह. अच्छा, कोणी एकटे झालात की? फॅमिली सोबत आलोय. अच्छा, निसर्गाची आठवण करून द्या लोकांना. हा, आपल्या कोकण. निसर्गाचं महत्व कळवा, कोकणातील झाडांचं. नक्कीच नक्कीच. आज या ठिकाणी पाहतोय अतिशय लोक आनंद घेतात, पण घाण पाणी हा सगळं खराब करतात. हा एक बरोबर डिसएडव्हान्टेज नाही दिसायला. आपण मनुष्य आहोत. बरोबर. ही संस्कृती जी आपली जपायची, आपली भारतीय, सर्वांना पाणी स्वच्छ ठेवायचे, समुद्र निसर्ग स्वच्छ ठेवायचा आहे. नक्कीच. आपण या निसर्गात जगतो, बरोबर बरोबर. हाच संदेश आहे माझा की निसर्गाला वाचवा. खूप काळाची गरज आहे. बरोबर. जेवढा जास्तीत जास्त जीवनाचा आनंद घ्याल तेवढं चांगलं आहे. समर्पित होऊन आनंदी राहायचं. नक्कीच. मजा वाटते आता. तर मंडळी, थोड्या वेळाने आता सनसेट होईल. तर आपण सनसेटचा आनंद घेऊया थोड्या वेळाने. तोपर्यंत तर आपण काहीतरी खायला भेटतं का बघूया. तर मंडळी, इथे काही फूड स्टॉल आहेत, तर ते आपण एक्सप्लोर करूया. जसं की पाणीपुरी, भेळपुरी किंवा थंड काही खायला मिळते का बघूया. कुल्फी असेल तर ते आपण आता ट्राय करूया. दही बटाटा पुरी.
किती टाइम लागेल चाट तर आता बनवायला ऑर्डर दिली मित्रांनो. थोडा वेट करूया. तर मित्रांनो रगडापुरी आपली तयार झाली आणि आपण ते खाऊया आता. तर मित्रांनो आपण आता रगडापुरी खाल्ली आणि आपण आता इथे थंड बघूया. इकडे कुल्फीवाले काका ओरडत आहेत कुल्फी त्यांना आपण विचारूया. काय आपल्याकडं का कुल्फी आहे? हाँ कुल्फी मटका कुल्फी अच्छा कशी आहे? है 30 वाली 40 वाली 30 वाली द्या ना. क्या मटका कुल्फी असते. अरे वा जबरदस्त. रबड़ी कुल्फी है रबड़ी मित्रांनो रबडी कुल्फी आहे जबरदस्त आहे. क्या कुल्फी त्याचा आता आपण आस्वाद घेऊया. जबरदस्त एक नंबर. कधीपासून वाजता? सकाळपासून वाजता काय इथे? हाँ तो 4 वाले अच्छा 4 वाजल्यापासून संध्याकाळी किती वाजेपर्यंत? आम्ही हां आता किती 9-10 वाजे. अच्छा. क्या कुल्फी साहब कुल्फी तर कुल्फी मित्रांनो जबरदस्त आहे. आता आपण कुल्फीचा आस्वाद घेतलाय. आता आपण जिकडे फोटोशूट चालू आहे तिकडे जरा थोडं जाऊया आणि त्याच्यानंतर मग सनसेट पॉईंट आपण बघूया. तर मित्रांनो इकडे जर बघितलं सगळीकडे फोटोशूट चालू आहे. इथे आपण आता काही जास्त टाइमपास करूया नको. आता थेट आपण सनसेटकडे वळूया कारण आता खूप टाईम झाला आहे. संध्याकाळचे बघा संध्याकाळचे 7ला आता 10 मिनटं बाकी आहेत. थोड्याच वेळात आपलं सनसेट होईल. आपण त्याचा अनुभव आपण नक्कीच घेऊया. तर मंडळी दादर चौपाटीचा आजचा व्हिडिओ आपला इथं संपतोय. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते लाईक आणि कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर चॅनलला नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका जेणेकरून नवीन व्हिडिओचे अपडेट्स तुमच्यापर्यंत इझिली पोहोचतील. तर आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.